पाहू शकता आपण आयुब शेख पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, सन्मानपूर्वक या बॉलला खेळलंय आणि एक धाव कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला येते. 2 चेंडू 1 धाव 1 विकेट. वेलकम निशांतजी पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. खूप चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आयुब शेखने केलेली आहे. महत्त्वाची विकेट थॉमस डायसला बाद केलं आणि ज्या थॉमसने पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्यूट केलं होतं त्याला लवकर बाद केले या मॅचमध्ये आयुबने. सामना 2 बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा सामना देखील रंगतदार जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार आणि त्याच्या सोबतीला वीर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट हा प्रकार होता. आडव्या बॅटनं हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली आणि ते सेकंडचा कॉल केलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. 3 धावा स्कोर कार्डवरती या मॅचमध्ये. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. जबरदस्त कामगिरी करतायत आयुब. सुरुवातीलाच दबाव निर्माण केला, थॉमसला पहिल्या चेंडूवरती बाद केलं. इथून ओमकारला या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. नेहमी तो सलामीला येत असतो, याही मॅचमध्ये तो सलामीला आलाय. हो, यावेळेस जर पाहिलं तर बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं. राजजी म्हात्रे आणि वीरेंद्रजी म्हात्रे यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती यायचंय. राजजी म्हात्रे आणि वीरेंद्रजी म्हात्रे, आपणास विनंती आहे की आमच्या मुख्य मंचावरती येण्याची आपण कृपा करावी. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्टेजवरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर खेळले होते. फ्लाइंग स्लीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी सिंगल कन्सीड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. 5 बॉल 4 धावा या धावफलकावरती. 1 विकेट गेलाय. आयुब शेख मॅन इन फॉर्म आणि चांगली गोलंदाजी, चांगला खेळ दाखवलाय या स्पर्धेमध्ये. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. चौथी रात्र आणि चौथी रात्र देखील हाऊसफुल, प्रेक्षकांची गर्दी. उद्याला ऑल इंडिया ओपनचे टोटल आपण पाहणार आहोत. प्रत्येक टीम मध्ये 2 प्लेयर. हो, स्विंग अँड मिस, लेंथ अप्रतिम. गुड लेन वरती चेंडू स्पॉट झाला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू निघून गेला. पहा, सरळ बॉल निघून गेला. ज्या पद्धतीने आयुब शेखची गोलंदाजी आहे ना, काय अव्वल दर्जाचं काम करतोय. 1 ओव्हर, टीमची धावसंख्या आहे 4 धावा. पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा बनवल्यात बॅटिंग करत असताना. जे.आर. दहिसरने महत्वाची विकेट. थॉमस बाद झाला, फक्त 4च धावा बनल्या. परंतु आयुबचं कौतुक करावं लागेल. संघाचा कॅप्टन आहे, संघाचा कॅप्टन कसा असावा आज पुन्हा एकदा आयुबने सिद्ध केलंय. अप्रतिम कामगिरी त्याची राहिली आहे. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर कमी धावा त्याने खर्च केल्यात. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर प्रमुख मान्यवर आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये झालेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं त्याने मनोगत देखील या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त केलं. अप्रतिम व्यक्तिमत्व सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक मोहनदादा पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. भरपूर मेहनत खऱ्या अर्थानं या विभागामध्ये या व्यक्तिमत्वाने घेतली आहे. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा जर पाहिलं तर योगदान राहिलं ना, ते नाव आहे मोहन रवींद्र पाटील साहेब आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळेला म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी. या संत वचनाशी साजेसं असणारं व्यक्तिमत्व मोहन रवींद्र पाटील साहेबांना तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आजच्या रजनीमध्ये आदरणीय सन्माननीय अनिलजी गाडवे साहेबांना देखील तुम्ही पाहताय. शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते आहेत. खूप चांगली भूमिका शिवसेना या पक्षाची ते मांडत असतात आणि खऱ्या अर्थानं साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि खऱ्या अर्थाने यूट्यूब चॅनल देखील साहेबांचा आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेना एक वादळ आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या माध्यमातून भरपूर चांगले संदेश अनिलजी गाडवे साहेब नेहमी देत असतात आणि खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेला लाभली. साहेब, आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपला महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी आपण संपादित करत आहात, त्यासाठी आपलं खूप खूप आभार आणि आपल्याला जय महाराष्ट्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देखील व्यक्त करतोय. महत्त्वाची भूमिका देखील तुमची राहिली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने यूट्यूबच्या माध्यमातून युवा तरुणाला अगदी तर तुम्ही जर पाहिलं तर प्रभावित करून सोडलंय.
युवा वर्गाला प्रेरित करणं उत्तेजित करणं प्रोत्साहित करणं हे कार्य अनिलजी गाडवे साहेबांचं सातत्यानं राहिलं आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये देखील तुमची फार महत्त्वाची भूमिका होती. त्यासाठी साहेब खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा आम्ही व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा तुम्हाला जय महाराष्ट्र. येतात परत साहेब या ठिकाणी पुन्हा येणार आहेत. सध्या जीवचंद्र गावामध्ये असलेली शिवसेनेची जी शाखा आहे त्या शाखेला भेट देण्याकरता ते पुढे गेलेत. ओटीयू चांगला फटका ड्राईव्ह केलाय या बॉलला आणि डीप मध्ये बॉल निघून जातोय. ओमकार स्ट्राईक एंडला बॅटर आणि 2 धावेने धपळक जर पाहिलं तर आता 9 धावा, 1 चेंडू 9 धावा. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी लाभलेले आणि मोहनदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आपण पाहतोय. प्रत्येकाला चांगला मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून भाईंनी केलेली कामं आणि त्यांच्या कामाला प्रत्येकाने दिलेली ती शाबासकी आहे. म्हणूनच भाईंचं नाव या पालघर जिल्ह्यामध्ये आदराने घेतलं जातंय. असे सर्वांचे लाडके मोहनदादा पाटील. 11 धावा, 1 विकेट, 1.2 बॉल. नेल्सन फिगर आला ना तर क्रिकेटमध्ये काहीतरी होताना पाहिले. कधी विकेट, कधी षटकार, कधी एक्स्ट्रा धावा, कधी मिसफील्ड. नेल्सन फिगर सध्या चांगला फटका आहे आणि इथे मात्र एकच धाव. धावफलक 1 ने पुढे येते. टीमची धाव संख्या 12 धावा. शांत संत अशी बॅटिंग होते. शांत संयमी क्रिकेट सध्या तरी मैदानावरती सुरू आहे. ओमकार देखील सिंगल डबल्स घेत आहेत, धाबा बनवण्याचा प्रयत्न करतायत या मॅच मध्ये. परंतु एका बाजूला वीर यांना देखील आक्रमक व्हावं लागेल कारण 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये जर पाहिलं तर निधी 11 कासार वडवली या मोठ्या संघासमोर तुम्हाला चांगल्या धावा उभाराव्या लागतील. हा देखील एक मोठा सामना आहे. 2 बलाढ्य संघ. एक संघ जर पाहिला तर JR दहिसर, या संघामध्ये थॉमस डायस आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्यांच्या विपक्षामध्ये कासार वडवली हा संघ पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये कासार वडवलीचा बाईक सम्राट आयुब शेखला देखील तुम्ही खेळताना पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. लखन जाधव, कासर वडवली एक्सप्रेस. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा आहे. कासर वडवली एक्सप्रेस हे नाव घेतलं आणि तिथे मात्र आयुब शेखने हा झेल टिपलाय. विकेट डाऊन. धक्का नंबर 2 12 वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथेही फलंदाजाने केला. एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कमी होतं आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मिड ऑनला फिल्डर होते. मिस्टेक झालेली नाही. खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट पाहायला मिळालं आणि कमालीचा झेल त्या ठिकाणी आयुबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये JR दहिसर या टीमला बसल्या. मागील आठवड्यामध्ये अक्षयजी आपण देखील उल्लेख केला मोरव्याच्या क्रीडांगणावरती काय खेळ केला होता JR दहिसरनं. ती स्पर्धा जिंकली होती, परंतु या स्पर्धेमध्ये पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकलाय. या मॅच मध्ये बॅटिंग लाईन कुठेतरी कॉलॅप्स झाली आहे. इथून भागीदारी करावी लागेल आणि चांगल्या धावा उभाराव्या लागतील या मॅच मध्ये. नो डाऊट त्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. थॉमस डायस 76 धावा त्या मॅच मध्ये केल्या होत्या आणि सांघिक धावसंख्या 87 होत्या. म्हणूनच थॉमसने तो धुमाकूळ घातला होता मोरव्याच्या ग्राउंडवरती. परंतु थॉमस आउट झाल्यानंतर अनेक वेळा कमजोरी पाहिले. असं नाही की थॉमस एकटा मॅच जिंकवेल. ओमकार, वीर हे देखील चांगले बॅटर आहे आणि सर्वात महत्वाचा बॅटर गीतेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. जेव्हा जेव्हा थॉमस डायस चालत नाही तेव्हा तेव्हा गीतेशने संघाला मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय. म्हणून फार महत्वाचा खेळाडू आणि क्रीज वरती शेवटपर्यंत राहणं फार गरजेचं. 13 वरती 2 विकेट 5 बॉल. इथून धावा बनवाव्या लागतील. खूप चांगला उल्लेख देखील आपण केला. गीतेशच्या मॅच मधून देखील सातत्याने धावा आपण JR दहिसरसाठी पाहिल्यात आणि आज ती खरी परिस्थिती आहे. इथून त्याला धावा बनवाव्या लागतील. एक मोठा सामना आहे, मोठी क्रीडा स्पर्धा खेळत आहे. दुसऱ्या फेरीतीला सामना आहे. इथून सामना जर जिंकला ना तर सुपर 8 मध्ये संघ दाखल होईल. त्यामुळे या सामन्याला भरपूर जास्त महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळे इथून चांगली कामगिरी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज लखन जाधव
घडू शकतो पहिली मॅच मध्ये रमेशजी यांचं आगमन झालं त्यांचं घरी हार्दिक स्वागत अनेक मान्यवर इथे लागल्यात रमेश पुणेकर यांची देखील भरपूर मेहनत लाईनच्या खांद्याला खांदा लावून नियमित चालणारा तो व्यक्ती आपण पाहतोय हार्दिक बॉलचे संस्थापक आणि जेवढा वेळ ते घराला देत नाही ना तेवढा वेळ ते फाईटकडे असतात म्हणून रमेश पुणेकर आणि रवी वाघमारे हे दोन वाघ आहेत ते नेहमीच भरोसाचे राहिल्यात डोळे झाकून तर भाई कोणावरती भरोसा करतात तर रमेश पुणेकर आणि रवी वाघमारे यांच्यावरती 2 ओव्हर 13 धावा एक विकेट अयुब शेख बायकरमॅन बॉलिंग मार्कवरती आलाय खासियत आहे या खेळाडूची या खेळाडूचा एक वेगळा क्लास वेगळा दर्जा टेनिस बॉल पटलावरती आपण पाहतोय बायकर सम्राट आयुब शेख बॉलिंग मार्कवरती आज आयुबने अप्रतिम कामगिरी या मॅच मध्ये केलेली आहे या स्पर्धेमध्ये केलेली आहे विथ द बॅट विथ द बॉल खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नेहमीच तो चांगला परफॉर्मन्स देत असतो परंतु विथ द बॉल खूप चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली आहे गोलंदाज तयार हो इथे जर पाहिलं तर खोलात टाकला होता चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी मिड ऑनला फिल्डर वेगाने धावतोय चेंडूला स्टॉप करतोय इथे जर पाहिलं तर फक्त सिंगलच मिळेल राज त्या ठिकाणी होते सिंगल कन्सीड झाली आहे संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती आयुब शेख कोण विसरणार 28 मार्च ते 3 एप्रिलला झालेली स्पर्धा आणि कासर वडवली संघ महाअंतिम उपविजेता राहिला होता तिथे जर पाहिलं प्रिन्स 11 या नावाने संघ उतरला आणि आयुब शेखच्या नावावरती बाईक होती बायकरमॅन बाईक सम्राट आणि चांगला अपडेट आमच्यापर्यंत विजय कांबळे नेहमीच देत असतात 2 बॉल 2 विकेट 14 धावा शांत सध्या बॅटिंग होत असताना परंतु इथे गेअर चेंज करावे लागतील आयुब शेख टीम कासर वडवलीचा हा खरा हिरा आहे जो सध्या चमकत चाललाय पुढचा बॉल काय बॉल टाकलाय यॉर्कर लेन ऑफ वर मारा बॅटर शफल क्रॉस झाला त्याला बॉल कळलाच नाही डॉट बॉल खोलात टाकला होता अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला यॉर्कर लेनचा चेंडू होता ओमकार खऱ्या अर्थाने संघर्ष करतायत सलामीला दाखल झाले त्या मॅच मध्ये चौकार जरूर आलाय परंतु ओमकारने देखील संघर्ष या मॅच मध्ये केलाय तब्बल 19 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आयुब शेख कासार वडवलीचा बाईक सम्राट आपल्याला पाहायला मिळतो इथे मोठा फटका आयुबच्या विरोधात बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी 6 वाला षटकार ओमकारच्या बॅट मधून ओमकारने चांगला आकार दिला या बॉलला आणि बॉलला फेकून टाकले पुलचा पटका खेळत असताना सक्सेसफुल कंट्रोल पुल आउट ऑफ द पार्क षटकार येतोय ही खासियत आहे ओमकारची चर्चा आपण आयुब शेखची करतोय परंतु ओमकार देखील त्या दर्जाचा खेळाडू आहे या परिस्थितीमध्ये माहिती आहे संघ अडचणीमध्ये आहे समोर कोणताही गोलंदाज असू द्या मी त्याच्यावरती अटॅक करील ऑन ड्राईव्ह केलाय मिड विकेटला बॉल गेलाय फिल्डर आहे सध्या 1 धाव कंप्लीट हा ना थोडस जर पाहिलं ना आता या क्षणाला वाटलं की कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या हातात बॉल आला असता तर कदाचित रनआउटची देखील दाट शक्यता होती परंतु सध्या सेफली 1 धाव कंप्लीट 5 बॉल 21 धावा 2 विकेट चांगला फटका ओमकारच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता खऱ्या अर्थानं धावा थांबल्या होत्या ज्या फटक्याची गरज होती तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला स्कोर कार्ड वरती तब्बल 21 धावा षटक क्रमांक 3 सुरू आहेत अजूनही धावा बनलेल्या नाही आहेत धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल परंतु स्ट्रायकिंग एंड वरती गीतेश पाटीलला तुम्ही पाहता या मॅच मध्ये आयुब शेख बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट इथे मोठा फटका गीतेशच्या बॅट मधून परंतु फिल्डर आहे झेल टिपलाय बाया पाटीलने आणखीन एक फलंदाज बाद बाया पाटील आज काय फिल्डिंग करतोय जबरदस्त पहिल्या मॅच पासून काय कॅचेस घेतलाय पहा फटका आडव्या बॅटने केलाय शॉर्ट आर्म पुल करायचं होतं इथे प्रॉमिसिंग नव्हता पॉवर जनरेट झालीच नाही एलिव्हेशन जे पाहिजे होतं ते झालं नाही आणि इझिली हा कॅच कॅरी केलाय बाया पाटीलने 3 ओव्हर 21 धावा 3 गडी बाद 5 ओव्हरचा मॅच आहे आणि 5 ओव्हरमध्ये जर पाहिलं आतापर्यंत कालपासून पहिल्या रात्रीपासून तर 50-40 जर धावा झाल्या 50 क्रॉस तर चेसिंग डिफिकल्ट जाते खास करून 2 नंतर ड्यू फॅक्टर देखील येतोय थोडासा क्लायमेट आहे तो चेंज होतोय नाईट क्रिकेटमध्ये क्लायमेटचा अभाव प्रभाव नसतो परंतु वातावरण खूप काही सांगून जाते आणि इथे याही मॅचमध्ये ते दृश्य घडेल का
3 ओव्हर 21 धावा 3 गडी बाद. बॉलिंग मार्क वरती आता षटक क्रमांक 4 घेऊन येईल भावेश चौधरी. इम्प्रेस केला होता पहिल्या मॅच मध्ये. टीम कासर वडवली संघ पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय आणि मोठमोठ्या ठिकाणी ट्रॉफी देखील पटकावतोय. असं नाही की नुसता स्पर्धा खेळतोय, ट्रॉफी जिंकतोय, सर्वांचे हृदय जिंकतोय. म्हणूनच जुचंद्र नगरीमध्ये त्याच संघांना नेहमी मान दिला जातो जो चांगली खेळी करतो. त्याच संघांची एंट्री ॲज अ पॅकर म्हणून अनेक पॅकर जुचंद्र गावामधून पाहतोय. त्यातला एक निधी स्पोर्टने निवडलेला संघ तो म्हणजे कासर वडवली. पूर्वी पतू पॅकर या नावाने देखील भरपूर वेळा हा संघ खेळलाय आणि जेव्हा जेव्हा खेळलाय तेव्हा तेव्हा ट्रॉफी जिंकून दिले. म्हणून इतिहास आहे. सातत्याने त्या संघाचं कौतुक का कॉमेंटेटर करतात तर त्यांनी केलेली कामं या स्पर्धेच्या माध्यमातून इथे रचलेला इतिहास तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुढचा बॉल भावेश चौधरी बॉलिंग मार्क वरती. इनसाइड एज लागल्यानंतर पाठीमागे शॉर्ट स्टॉप रिझनला निघून जाते बॉल. 1 धाव येईल 22 धावा या धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड लागली, फायनल फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला. इथे फक्त सिंगलच मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 धावा. धावा बनत नाहीये. खऱ्या अर्थानं गोलंदाजी चांगली केली जाते. ओमकारच्या बॅटमधून षटकार आला आणि तदनंतर तो देखील शांत राहिलाय. नवीन फलंदाज मैदानावरती सिद्धेश दाखल झालाय. मोठे फटके खेळण्यासाठी सिद्धेशही जाणला जातो आणि आज खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. गोलंदाज भावेश बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर दी विकेट. हो, यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय. या चेंडूला वळणही प्राप्त झालाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्लोवर 1 चेंडू आणि DRS ची मागणी केली लगेच त्वरित. टीव्ही अंपायर वॉर्डरूम मध्ये येतील. चला तिसरे पंच आमचं यायचंय. बघूया. चला अजित म्हात्रे सर या तिसरे पंच. या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. फेअर डिलिव्हरी असा रिव्ह्यू घेतला हा मला वाटते आतापर्यंतचा सर्वात खराब रिव्ह्यू. कारण की बॅटर जर पहिला वाईड लाईन आहे त्याच्या देखील आतून बॉल गेलाय. परंतु कधी कधी होत असतं आणि कॉन्सन्ट्रेट नसलं तर अशा प्रकारे रिव्ह्यू लॉस्ट होताना पाहिले आपण. ऑडियन्स कॅच. जागे राहा प्रेक्षक. 2000 रुपये आहेत द ग्रेट मराठा परिवार मोहनदादा पाटील यांच्याकडून. हो, यावेळी अपरकटचा फटका. पॉइंटला बॉल जातोय, तिथून चेंडू नाचवतोय फिल्डरला. सध्या 2 धावा कंप्लीट. 2 धावेला आता 3 धावेमध्ये कन्वर्ट करायचंय. हा ना करता करता काय घडतंय मैदानाच्या आत. इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. अतिगाई संकटात नाही, लालच बुरी बल आहे. तिसरी धाव घेत असताना रनआउट. धावाच्या सुरुवात इथे फलंदाज बाद झालेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि ते खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केला आणि तदनंतर जर पाहिलं तर धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली ती 24 धावा स्कोर कार्ड वरती. प्रेक्षकांनी कॅच घेतलाय का वैभव? वैभव आलेत का? चोवीस धावा 4 विकेट. वैभव एक प्रकारे त्यांना एक टोपण नाव आहे या जुचंद्र गावामध्ये. सध्या ते आम्ही घेत नाही, परंतु त्याने दुसऱ्यांदा झेल टिपलाय या स्पर्धेमध्ये आणि मालामाल झालाय. 24 धावा 4 विकेट. पण तो झेल घेतलाय की नाही एकदा TCP वर आम्ही चेक करू, त्यानंतर हे पारितोषिक देऊ. 3 चेंडू आणि 24 धावा 4 विकेट. भावेश चौधरी पुढचा बॉल घेऊन.
भावेश चौधरीच्या या बॉलवरती चेंडूला फेकून दिले लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. धुमधडाका आतिषबाजी. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक सिक्सर. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हा प्रकार होता आणि खऱ्या अर्थानं पुलचा फटका होता. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि सरळ चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. ओमकारच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 4 सुरू आहे. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये आणि खऱ्या अर्थानं ओमकार चांगली बॅटिंग अक्षय करतोय. कारण 12 चेंडूमध्ये 24 धावांवरती आतापर्यंत तो खेळतो. या मॅचमध्ये अप्रतिम खेळ त्याचाही राहिलाय. निलेश मात्रे साहेब आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भूषणजी पडवले साहेब आणि तदनंतर जर पाहिलं तर नितीन पाटील साहेब यांच्याकडून हॅट्रिकसाठी लगातार 3 षटकारांसाठी आणि लगातार 3 चौकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आजच्या रजनीमध्ये. पुढचा बॉल लोवर फुलटॉस बॉल मिड विकेटला खेळलाय. फिल्डर आलाय आणि झेल टिपलाय. चांगला कॅच. विकेट नंबर 5. 5व्या बॉलवरती हा विकेट जातोय भावेश चौधरीला. आता एक विकेट मिळतोय आणि TCP लाईव्हचे देखील कौतुक करेन. काय ग्राफिकचा वापर केलाय आज. जबरदस्त चौकारा करता, षटकारा करता, विकेट करता, रिप्ले करता. पण TCP लाईव्ह एक वेगळंच महेंद्र भगत यांचा माइंड आहे आणि नेहमीच शार्प माइंडनी अग्रेसिव्ह आहे. प्रत्येक यूट्यूब चॅनलला टक्कर देणारं हे चॅनल TCP लाईव्ह आणि JTC लाईव्ह या दोघांचं कौतुक करेन. नवीन फलंदाज संजय मैदानावरती दाखल झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत फक्त 30च धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. भावेश चौधरीने कमबॅक केला. या षटकामध्ये षटकार पाहायला मिळाला परंतु लगेच विकेट त्यांनी प्राप्त केली. ओमकारला बाद केलं. तब्बल 13 चेंडूमध्ये 24 धावा ओमकारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट भावेश चौधरी. यावेळेस जर पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू होता. मिडॉन क्षेत्रामध्ये खेळले त्या ठिकाणी फिल्डर वेगाने धावतायत. सेकंडचा कॉल केला आणि दुसरी धाव इथे वेगाने कंप्लीट केली गेली. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना JR दहिसर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 32च धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्यात आणि सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तब्बल 25 मिनिटे घेतली आहेत. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 30 सर्कलमध्ये खऱ्या अर्थाने इनफिल्डमध्ये निधी स्पोर्ट्स कासर वडवली या टीमला ॲड करावा लागेल. कारण तुमच्याकडे 20 मिनिटाचा अवधी होता. तुम्ही 25 मिनिटे घेतली आहेत. त्यामुळे एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ॲड करावं लागेल. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून पहिल्या रजनीपासून हे सर्व नियम आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून अंमलात आणले जातात. संघाची धावसंख्या 32 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा स्कोर कार्ड वरती. कारण हा सामना 5 षटकांचा आहे आणि सुरुवातीच्या 4 षटकांसाठी आपण 25 मिनिटाचा वेळ घेतलाय. त्यामुळे आयुब तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्ड मध्ये ऍड करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती खऱ्या अर्थानं मागील मॅच मध्ये ज्या गोलंदाजाचा बोलबाला राहिला तोच गोलंदाज नितीन वैद्य बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. काय गोलंदाजी केली होती. साई स्पोर्ट खारबाव या संघाच्या विरोधात अप्रतिम कामगिरी राहिली होती नितीनच्या माध्यमातून. याही मॅच मध्ये षटक क्रमांक 5 वर टाकण्यासाठी तो दाखल झालाय. महत्वाचा गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये इथूनही जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. चला स्पीडअप करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. ऑलरेडी तुम्ही 4 षटकांसाठी 25 मिनिटाचा वेळ घेतलाय. त्यामुळे या षटकामध्ये प्लीज जास्तीचा वेळ घेऊ नका. यावेळेस जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33 धावा. पहिला चेंडू टाकत असताना आणि खऱ्या अर्थाने इथे DRS ची मागणी केलेली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. या आमचे तिसरे पंच पुन्हा एकदा पाहणी करा वाईड बॉल आहे की नाही. अजित सर आपण या. अजित सर
इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळाली आहे. स्कोर कार्ड वरती 33 धावा. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला होता, परंतु पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली आहे. विरल नायर सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि योग्य निर्णय विरल नायर सरांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळालाय. चला, भरपूर जास्त वेळ घेत आहे आयुब. आणखीन एक सामना आजच्या रजनीमध्ये आपल्याला खेळवायचा आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. झेल पकडलाय राजने. राज पाटील आज चर्चेमध्ये राहिलेत फिल्डिंग करत असताना. आणखीन एक चांगला झेल राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण अनाउन्समेंट करतोय. होणारा मॅच अक्षित 11 टिंबिवली आणि त्यांच्या अपोजिट आहे मयंक इंटरप्राइजेस मुर्दा स्पोर्ट मुर्दा. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस बॉक्सच्या दिशेने येतील. एका इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. नितीन राजाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बाईंच्या सोबत नेहमी असतात, नेहमीच चांगलं समाजसेवा तेही करतायत आणि सर्वांना एकत्रित घेऊन येत आहेत आणि जे काय आहे ना ते रोकटोक बोलतायत. असे नितीन पाटील आपल्या कारकिर्दीमध्ये जबरदस्त क्रिकेट खेळलंय आणि जबरदस्त त्यांनी क्रिकेटची देखील सेवा केली. 6 गडी बाद ताराचंद रातो के कातिल यांना देखील आपण पाहतोय. ओ, इथे हा बॉल वाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव. धावफलक जर पाहिलं 1 ने पुढे येईल टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. वाईट बॉलचा सिग्नल. धावफलक जर पाहिलं तर धावा 34. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक देखील नाही. पॉईंटच्या फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. इथे सिंगल कन्सीड झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 35 धावा. या षटकामध्ये नितीनने व्हाईट बॉल टाकलेत, परंतु या चेंडूवरती त्यांनी कमबॅक केला. खोलात टाकला होता, खऱ्या अर्थाने डिग आउट करायचा होता आणि तिथे फक्त सिंगलच मिळाली या फलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. शॉर्ट थर्डचा फिल्डर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय, परंतु इथेही सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी करतायत, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. ऑफ स्टंपला चेंडूची पिचिंग आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूला वळण देण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज नितीन वैद्य. मागील 2 चेंडू अक्षयजी या गोलंदाजाचे खूप चांगले पाहायला मिळालेत. फॅब्युलस मॅन इन फॉर्म आहे. जसा तुम्ही उल्लेख केला तसं त्यांनी कामही केलंय. ओ, पुन्हा एकदा पहा. लोअर फुल टॉस लालच देण्याचा प्रयत्न आणि फ्लाइट देखील दिला होता बॉलला. यॉर्कर लेन पद्धतीने हा चेंडू जातोय. डॉट बॉल. छत्तीस धावा 6 विकेट. शांत ठेवलंय JR स्पोर्ट दैसर या टीमला. त्याचं कारण आहे जबरदस्त बॉलिंग अटॅक. तिथे फिल्डिंग सेट होते, परंतु गोलंदाजाला कधी चेंडू टाकू असं झालंय मनामध्ये. 36 धावा स्कोर कार्ड वरती. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हरीशच्या विरोधात चेंडू होता. विथ द टर्न, विथ द बाउन्स. क्या बात है नितीन वैद्य. वाह, लाजवाब चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. इथून जर तुम्ही पाहू शकता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना आले. चेंडूला वळणही प्राप्त झालं, बाउन्सही प्राप्त झालं. विथ द टर्न, विथ द बाउन्स. क्या बात है. वाह वाह वाह, कमालीचा चेंडू पाहायला मिळाला नितीनच्या माध्यमातून. बाउन्सरही होता. छत्तीस धावा. शेवटचा बॉल देखील ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड विकेटला बॉल जातोय. स्वतः गोलंदाज पहा नितीन किती तीक्ष्ण आहेत. आणि इथे रनआउट. 1 धाव आणि 1 रनआउट. 37 झालेत. 38चं आव्हान समोर ठेवले रवी. चला, आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जातोय.
होणारा मॅच 5 ओव्हरचा आहे. अक्षित 11 टेंबिवली आणि त्यांच्या अपोजिट आपण पाहणार आहोत मयंक एंटरप्राइजेस मुर्दा स्पोर्ट मुर्दा. व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर मणिजी पाटील सर. थँक्यू टीसीपी लाईव्ह. थँक्यू. मनापासून धन्यवाद असतील अक्षय साटमे यांचं. आज हरीशजी पांड्या सरांसोबत त्यांनी डे क्रिकेटमध्ये धावतं समालोचन केलं. मनीष पाटील होते, हरीशजी पांड्या सर होते आणि युनिटी कप 2026 मध्ये त्यांना आपण बघितलं. पहिला बॉल खडून काढलेला आहे, जसं आपण डिग आउट बोलतो ज्या गोष्टीला. ब्लॉकआउट डिलिव्हरी होती. गोलंदाजी तर जे आर दहिसरची सुद्धा चांगली आहे. जूड रॉड्रिक्स स्पोर्ट्स दहिसर. रोहितचा पहिला बॉल येतोय डॉट. आव्हान तितकं मोठं नाहीये,
पण जर गोलंदाजांनी मनावर घेतलं तर मग ते आव्हान मोठं होऊ शकेल निधी स्पोर्ट्स कासरडोलीसाठी. सुरुवात डॉटने आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल. संदीप गावंड सर आपलं स्वागत आहे. थँक्यू. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमधून आलाय मनीषजी. या अतिरिक्त धावेनिशी संघाचं खात्यामध्ये इथे भर होताना दिसतं, म्हणजेच खातं उघडलं गेलंय. धावसंख्या धावफलकावर 1. टार्गेट आहे 38. लेग स्टंपच्या वरून हा चेंडू गेलाय आणि त्यामुळेच बॅटर सुद्धा त्या ठिकाणी काही चर्चा करत नाही. एक चांगला बॉल बघायला मिळाला. चला चला आता एक गोष्ट मला नक्कीच TCP लाईव्हच्या महेंद्र भगत यांच्या ध्यानात आणून द्यायची आहे की आपण DRS आहे तर कधी कधी अशा मोमेंट्स आपण 10 सेकंदानंतर रिव्ह्यू केलं पाहिजे, कारण बिग स्क्रीन ऑन ग्राउंड आहे. अशा वेळेला कधी कधी ते रिप्ले पाहून सुद्धा DRS घेतात. बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार, सीधी बॅट, नो बकवास, सिक्सर. हे तुम्ही बघू शकतायत. मोठा फटका पाहायला मिळाला अयूब शेख याच्या बॅटमधून. 19 बाईक ज्या खेळाडूच्या नावावर आहेत मॅन ऑफ द सिरीज म्हणून, तो हा खेळाडू आहे अयूब शेख. यंदाच्या तिसऱ्या पर्वात ISPL मध्ये टायगर्स ऑफ कोलकाता या टीम मधून हा खेळाडू खेळताना दिसलाय. अयूब शेख स्ट्रायकिंग कडे. खोळबटामध्ये चेंडू बॅटचं एज लागलं. प्रामाणिकपणा नेहमीच पाहिलाय अयूब शेख या खेळाडूचा, कारण मागच्या एका स्पर्धेमध्ये त्याचं एक वक्तव्य मला आठवतोय की आयोजकांनी पॅनल्टी दिली याचाच अर्थ आपण कुठेतरी चुकलोय, आपणच येण्याकरता उशीर करतोय, वेळेवर आपण रिपोर्टिंग करत नाही, असं वक्तव्य होतं अयूब शेखचं. आणि इथं सुद्धा प्रामाणिकपणे सांगतो की बॅटचा स्पर्श झालाय. 1 धाव मिळाली. धावसंख्येत होतोय बदल. धावा झाल्यात 8. 8 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. रात्रीचे 2:30 वाजलेत आणि काय गरमागरम चहा आपल्या कॉमेडी डेस्कवर. गरमागरम सामना होईल का पाहूया. मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या माध्यमातून. स्कोर बिनबाद 8. रोहित बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकर्स एंडला आकाश रिपट. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणून ज्यांना ओळखलं जातं. बॉलला खेळलंय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. 4 धावा. सुंदररित्या फटका खेळताना दिसतोय. आकाश रिपट करतोय खटपट, धावा मिळवतोय झटपट. ह्याच बरोबर या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे गेली. 8 धावा झाल्या आहेत त्या 12 धावा. स्कोर मॉज ऑन 12. 12 धावा. पहिलं षटक सुरू आहे. टार्गेट आहे 38. सुरुवात चांगली झालंय. प्रत्युत्तर देणाऱ्या निधी लबन कासार वडवली या टीमची. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. या षटकामध्ये त्याला विकेट अपेक्षित होती. रोहित त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. जागा बनवून खेळायचा होता. चेंडू हवेत. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडासा मागे होता. 38 सर्कलच्या जवळ होता. आणखीन पुढे आला असता तर हा झेल होऊ शकला असता. आणि ह्याच बरोबर हे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती बिनबाद नाबाद 13 धावा. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता लक्ष जर आपण बघितलं तर ते आहे 25 धावा पाहिजेत. 24 चेंडूंमध्ये 25 ची आवश्यकता. आजचा संदीप गावंड सरांचा अंदाज निराळा राहिलेला आहे. आजचा पेहराव खूप चांगल्या पद्धतीने सेट झालेला आहे. आज पाहुण्यांचं स्वागत त्यांच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. वेगवेगळ्या शब्दांची त्यांची पकड खूप मजबूत आहे. यमक जुळवण्याची त्यांची गुणवत्ता आज प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहेत. आणि त्याचमुळे गमतीनं महेंद्र भगत हे तेच सांगतायत की समालोचन क्षेत्रात तर खूप चांगलं सांभाळलेलं आहे, पण कवी संमेलन सुद्धा संदीप गावंड सर खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात. मनीषजी, आपण आज यशाचं शिखर गाठलंय. तुम्ही सुद्धा भरपूर मेहनत घेतलाय, परंतु आम्ही सुद्धा अजूनही शिकतोय. समालोचन क्षेत्रामध्ये प्रत्येकाने शिकायला पाहिजे. काही चुका असेल समोरच्याने सांगितलं तर त्या सुद्धा आपण ऐकायला पाहिजे. 100% त्या चुका नाही, ती तुमची प्रशंसा आहे.
ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर्सला पण बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न नाही केला जात आहे, थोडासा वेळ घेतलाय. कारण आतापर्यंत तुम्ही सुद्धा, जसं मी अजूनही सांगेन या स्टेजवरून, सर्वात पहिला कॉमेंट्री बॉक्स शेअर केला होता मी संदीप गावंड सरांसोबत, आणि तो सुद्धा जुचंद्र नगरीमध्ये, अजूनही मला आठवते 2018ला. तर शिकायला खूप काही मिळतं. कॉमेंट्री बॉक्स जेव्हा शेअर करतो त्या आठवणी अजूनही माझ्या लक्षात आहेत. धावसंख्या 17 विदाउट लॉस. 17 धावा धाव फलकावर. ओहो, इथे विकेट जाण्याची शक्यता. झेल मिळवलाय, परत जावं लागतं बॅटरला. मिड ऑफ मध्ये हा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय पहिला धक्का. एक गडी बाद. धावसंख्या 17. पॉसिबिलिटी आहे कमबॅक करण्याची. स्वतःला सांगत राहा की मला करून दाखवायचं आहे, आणि तेच करून दाखवण्यासाठी आता गोलंदाज पुढे सरसावलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळते वीर. पहिले षटक हे 13 धावांचं होतं, त्यानंतर या षटकाची सुरुवात चौकाराने झाली आणि पुढच्याच बॉलवर विकेट मिळवला. लखन जाधव हे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. लखन जाधव सध्या वरती आहेत स्टेजच्या. वा, हे इकडे आले. भेटीगाठी होत आहेत आणि मला वाटतं भाईंना भेटण्याकरता आलं. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काहीतरी चर्चा होत आहे आणि त्यांच्यासोबत छायाचित्र सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद केली गेली. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026चा रणसंग्राम इथे सुरू आहे. भाया पाटील, झालेत. लॉस ऑफ 1 विकेट. 22 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. 22 चेंडू 21 धावा. सामना पूर्णपणे आवाक्यात आहे. निधी स्पोर्ट्स कासार वडवलीच्या आपण पाहूया. जर आपण स्ट्रेंथ पाहिली गोलंदाजाची ज्यूड रॉड्रिक्स दहीसरच्या, तर आता वीरने ते पहिलं पाऊल टाकलेलं आहे. विकेट मिळवून त्यांनी ती संधी निर्माण केलेली आहे. आकाश रिपटचा खेळ संपतोय, पण आता लेफ्टी लाईटी कॉम्बिनेशन तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते. लेट्स सी आता कुठेतरी तीच गुणवत्ता गोलंदाजाची सातत्याने पाहायला मिळेल का. इथे तर विकेट मिळालं, सातत्य त्याला राखावंच लागेल. एक मिळाले, आणखीन 2 ते 3 मिळतील काय, ह्याकडेच त्याचा कळ असायला पाहिजे. इथे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. वीर स्लो बर्बन इन दी एअर. मिड ऑफच्या वरून कायचं होतं, क्षेत्ररक्षकांनी सोडलाय झेल. फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 18 धाबा. एकच धाव मिळाली. एक गडी बाद. 18 धाबा. 1.3 बॉलची समाप्ती. संदीप सर, परवडणार नाही या चुका, परवडणार नाही. ऑलरेडी तुम्ही पहिल्या डावामध्ये खूप चुका केलेल्या आहेत. थॉमस डायस पहिल्याच बॉलवर बाद झाले. त्यानंतर मग धावसंख्येचा वेग जो हवा होता तो पाहायला मिळाला नाही, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये थॉमसने सामनावीरचा पुरस्कार जिंकला होता. त्याचमुळे या मैदानाशी जवळतीचे संबंध त्यांचे आहेत. पण आता पाहूया, ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच गोष्टींचा विचार न करता पुढे काय करायचं त्या गोष्टीवर फोकस करावा लागणार आहे टीम JRच्या गोलंदाजांना. वीरने आतापर्यंत चांगलीच संधी निर्माण केली. आता सुद्धा एक संधी चालू आली होती, पण ती संधी संघाच्या नावावर नाही करता आली. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केला. मिड विकेटला प्रोटेक्शन, सिंगल कंप्लीट नाही होणार. धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबते 18 वर. एक गडी बाद. 18 धावा. धाव फळकावर. 1.4 बॉलची समाप्ती. अयुब शेख 5 मध्ये खेळत आहेत 7 वर. 20 चेंडूंमध्ये 20 धाबांची आवश्यकता. JR दहीसर विरुद्ध तुम्ही मॅच बघतायत. ओहो, चोप चांगला दिलाय, फोर्स केलाय, ताकदीचा खेळ आहे वापर. चेंडू करतोय हवाई हवाई सफर. सिक्सर. षटकार आलेला आहे. धावसंख्येचा वेग वाढलाय. आदरणीय अनिश गाडवे साहेबांना आम्ही एक निवेदन करतोय की आपण सुद्धा यूट्यूबर आहात आणि ही स्पर्धा थेट प्रक्षेपित आपण करतोय, तर आमचा जो प्रोडक्शन कंट्रोल रूम आहे, जशी आपल्याला वेळ मिळेल आपण इकडे या. आपण नक्कीच महेंद्र भगत ते माहिती देतील कशा पद्धतीने आपण या स्पर्धेला पूर्ण जगभर वेगवेगळ्या कॅमेरा अँगल्सने पाठवतोय. हे खूप महत्त्वाचं आहे. वाटतं सर्वांना सोपं, पण ते सोपं नसतं. धावसंख्या 24. स्कोर मोज ऑन 24. 24 वर 1. याआधीच आपण अनिश गाडवे साहेबांना बघितलं होतं, मैदानाच्या दिशेने गेले होते, पाहणी केली होती त्या खेळपट्टीची, मैदानाची सुद्धा पाहणी केली. इथे नेमकं काय घडलं ते आपण बघूया. व्हॉट कॅच, व्हॉट कॅच. झेल टिपला इथे. गावंड सर, आपण सातत्याने या परिसरामध्ये समालोचन करताय आणि क्रिकेटचं वैभव
हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मागच्या कित्येक वर्षांपासून जुचंद्र नगरी जशी रांगोळीसाठी प्रसिद्ध आहे तसंच क्रिकेटच्या स्पर्धांसाठी थोडक्यात माहिती आपण अनिश गाडवे सरांपर्यंत पोहोचूया. गाढवे साहेबांच्या माहितीकरता या जुचंद्र नगरीमध्ये रांगोळी कलाकार आहेत, नाट्य कलाकार आहेत, रंगकर्मी हे सुद्धा आपल्याला ह्या गावामध्ये बघायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे राजकारणी लोकसुद्धा आहेत. समाज कार्य करणाऱ्या लोकांचा सुद्धा भरपूर भरणा या जुचंद्र नगरीमध्ये या नायगाव पूर्व पट्टी विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असलेली लोक या गावात आहेत. आणि क्रिकेटमध्ये जर क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर या नगरीमधून अनेक सारे खेळाडू चांगले संपूर्ण भारतभर दौरे करणारे खेळाडू ठरलेत. काही खेळाडू साता समुद्रा पलीकडे सुद्धा जाऊन आपलं क्रिकेट खेळताना दिसलेत. कैबल पाटील हे एक उत्तम उदाहरण देईन मी म्हणजे. आणि अशा या कलाकारांना आणखीन कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. ISPL सध्याचा चांगला स्टेज आहे त्यांच्याकरता आणि त्या स्टेजपर्यंत सुद्धा हे खेळाडू पोचू शकतात. वळूया मॅचकडे. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने वापर केलाय. मनगटाची ताकद थोडीशी झोकली. ऑन साईडला कुळून काढला जाते. काऊ कॉर्नर क्षेत्राचा क्षेत्ररक्षक येतोय. थ्रो करण्याआधी एकच धाव एका धावेनिशी धाव फळकावर 2 धाब्याच्या मदतीनं धावा झाल्या. धाव फळकावर त्या 26 धावा. हा आकडा हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनामधील महत्त्वपूर्ण आकडा आहे. कारण 26 जून 1966 ही एक तारीख फार महत्त्वाची होती. मार्मिकमध्ये ठळक अक्षरामध्ये पहिल्याच पानावर छापून आलं की शिवसेनेची निशाणी डरकाळी फोडणारा वाघ आणि सोबतच छत्रपती शिवाजी महाराज होते आणि महाराष्ट्राचा नकाशा. पाठच्या बाजूला लिहिलेलं होतं मराठा तितका मेळावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. हे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि ती आठवण अचानकपणे आली हा 26चा आकडा आल्यानंतर. सध्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 आपण बघतोय. आकडा आला होता 26चा आणि आता पुढे धावसंख्या वाढताना दिसतोय. मणितजी. चांगली माहिती वेळोवेळी आपण हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावरची घेत आहोत. कारण ती माहिती आवश्यक आहे. जे काही राजकारण आणि समाजकारण यामधलं जे गुणोत्तर होतं 80% 20%, आणि त्याचमुळे मराठी समाज बांधवांसाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी नेहमीच हक्काचं नाव म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब. आणि अजूनही त्यांच्या प्रत्येक कार्याची दखल सातत्यानं घेतली जाते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून. चला वेळ जास्त घेतला जातोय, आपण वेळेवर लक्ष घाला. JR दहिसर. विशेष म्हणजे चित्रपट अभिनेते सुद्धा एखाद्या चित्रपटाचं चित्रीकरण करायचं झाल्यास तिथे बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटण्याकरता जायचे. आणि पाकिस्तानचे काही खेळाडू जेव्हा मुंबई दौऱ्यावर म्हणजेच या आपल्या भारत देशामधील यायचे तेव्हा सुद्धा हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीकरता गेलेले आपल्याला अनेक उदाहरणं आहेत. इथे आपण मॅचकडे वळूया. चांगला प्रयत्न होता बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा पळून पूर्ण केल्यात आणि पुढे जाता जाता इथे 3 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे गेली. धावा लागल्या जात आहेत 29. स्कोअर मूव्स ऑन 29. हा एअर बलून पुन्हा पुन्हा दाखवला गेलाय. बाळासाहेब चषक 2026 द ग्रेट मराठा परिवार. खरोखरच ग्रेट हा परिवार आहे आणि खऱ्या अर्थाने मोहनभाई आम्हाला सुद्धा त्या परिवाराचा सदस्य मानतायत. आता इक्वेशन आणि सिच्युएशन बघूया. 15 चेंडूंमध्ये पाहिजेत 9. 15 चेंडू 9 धावा. राज पाटील आणि करण पाटील मैदानाच्या आतमध्ये तैनात आहेत. स्ट्रायकर साईडला राज पाटील धावसंख्या 29. निधी स्पोर्ट्स कासार वळवली. हलक्याने बॉलला फक्त ग्लाइड केले. क्षेत्ररक्षक पॉईंटची बॉलवर पोहोचतात. थ्रो स्ट्रायकर्स एंडला स्टंपशी कनेक्ट झाला असता तर मग परतावं लागलं असतं. फलंदाजाला पण मिळते ती 1 धाव. 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 30 वर. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 8 धावांची गरज. 14 मध्ये 8 धावांची गरज आहे. 14 मध्ये पाहिजे 8. खून कोणाची लावेल वाट, कोण सजवेल आपला थाट. 14 मध्ये 8. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. अनुराग. हाफ ट्रॅकर थोडासा आत वळणारा चेंडू होता.
डिफेन्स केलंय, ढकलून दिलं होतं शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रात. एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली आहे आता 31 धावा, 31. 31 धावा, 3 गडी बाद. सर्व काही सहज मिळतंय. 13 मध्ये 7ची आवश्यकता. 13 चेंडू 7 धावांची गरज. ट्रॅक योग्य तो पकडलेला आहे निधी स्पोर्ट्स कासरवडवलीच्या फलंदाजांनी. तितकंही कठीण नव्हतं. 38 धावांचं लक्ष 30 बॉल्समध्ये गाठायचं होतं आणि त्यासाठी पहिल्या षटकापासून तीच पूर्वतयारी अयुब आणि आकाश त्रिपाठी यांनी केली होती. आता पावलं नाही चालली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राज कारखानीस यांचा. येतोय हा डॉट बॉल. 13 बॉल्स 12 बॉल्स 7ची गरज. म्हणजेच इथे आपण बघितलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 38 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना निधी स्पोर्ट्स कासार वडवली टीमची धावसंख्या 3 गडी बाद 31 झाली आहे. आता मॅच कंपॅरिझन आपण बघूया. JR दहिसर टीम या 3 षटकांमध्ये 21 वर 3 गडी बाद झाले होते. निधी स्पोर्ट्स कासार वडवली टीम 31 धावा 3 गडी बाद. 10 धावाने कुठेतरी पुढे आहेत निधी स्पोर्ट्स कासार वडवली टीमचे हे खेळाडू. JR दहिसर संघाविरुद्ध थॉमस डायस हा खेळाडू ज्या टीममधून खेळतोय त्या संघाच्या विरुद्ध बोलबाला आणि विजयाच्या दिशेने आगेकूच करताना निधी स्पोर्ट्स कासार वडवली टीमला आपण बघतोय. मनीषजी. संदीप सर, उद्या सर्व संघांना तुमच्या आवडीचे काही खेळाडू संघामध्ये समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच उद्या पूर्ण भारतात जे तारे सितारे अग्रमांक स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात ते खेळाडू तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. तर उद्या कमेंट बॉक्स महेंद्र दादा तुमचा भरणार आहे की उद्या कोण कोण खेळणार आहेत. त्यासाठी ती विचारणा कमेंट बॉक्सवर केली जाईल. भावेश पवार असेल, पवन केणे असेल, फरदीन काझी असेल, महेश नानगुडे असेल. यादी मोठी आहे पण पाहूया. त्याचा उलगडा आपण उद्याच करणार आहोत. हलक्या त्याने बॉलला खेळलेला आहे. कट करताना बॅकवर्ड पॉईंटला एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल दिलाय आणि सेकंडचा कॉल सुद्धा कंप्लीट झाला. मिळतात त्या 2 धावा जिंकण्यासाठी आता 11 चेंडू आणि 5 धावांची गरज. गणित अगदी सोपं होत चाललंय. प्रत्युत्तर देणाऱ्या टीम निधी स्पोर्ट्स 11 मध्ये पाहिजेत 5 धाबा. डावकुऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक इनकडे आहे. खरण पाटील आपटलं होतं या चेंडूला. अगदी योग्य दिशा दिली, पाहणी केली, वेट केलं, वेट अँड वॉच. पाठवून दिलं फाईन लेग पट्ट्याच्या दिशेने. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आलाय आलाय चौकार. स्कोर आता झालेला आहे लेवल. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. सोपा विजय निधी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाचा पाहायला मिळतोय. तर मग भावेशजी पुणेकर, भावेशजी पुणेकर, उद्या काय, उद्या कोण ती माहिती जवळपास आता सुनिश्चित करायला हवी. आणि आता सामना जिंकलाय निधी स्पोर्ट्स कासार वडवली. अभिनंदन. हायलक टीम जूट्स रॉड्रिक स्पोर्ट्स दहिसर. कॉंग्रॅच्युलेशन.